जर तुमची बायको रोज 2 टाइम स्वयंपाक बनवत असेल ना, तर तुम्ही स्वतःला खूप नशीबवान समजायला हवं. कारण जेवण बनवणं म्हणजे स्वयंपाकघरात जाऊन 4 भांडी इकडे-तिकडे करणं नव्हे. जेवण बनवणं ही एक कला आहे आणि त्यासाठी मनापासून वेळ द्यावा लागतो. स्वतःला पूर्णपणे त्या कामात झोकून द्यावा लागतो. मग समोर एक माणूस असो, 2 माणूस असो किंवा अख्खं कुटुंब. महत्त्वाचं म्हणजे प्रत्येकाच्या आवडीचा विचार करून, घरातील बाकीची कामं सांभाळून, स्वतःचं करिअर मॅनेज करून आणि खास करून जर हायजीन मेंटेन करून तुमची बायको जर तुमच्यासाठी 2 टाइमाचा स्वयंपाक बनवत असेल, तर तिची किंमत फक्त त्या जेवणाच्या चवीवरून ठरवू नका. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुमची बायको आजारी असेल तेव्हा त्या कालावधीमध्ये बाहेरून काहीतरी ऑर्डर करून तिला देण्यापेक्षा तिच्या आजारपणात तुमच्या हातचं 2 घास तिला भरवा. कारण आजारपणात असो किंवा लो टाइम मध्ये तुम्ही जेव्हा तिची काळजी घेता ती आयुष्यभरासाठी लक्षात ठेवते आणि म्हातारपणात काठीच्या ऐवजी तीच आपला सहारा बनते. आणि जर तुमचे नवरे हे करत असतील ना, तुम्ही स्वतःला खरंच खूप लकी समजा. आणि तुमचं यावर मत काय आहे नक्की लाईक आणि कॉमेंट करून सांगायला विसरू नका. भेटू परत. बाय.